सर्वांना माझा नमस्कार. वाचाल तर वाचाल या सदराखाली मागील व्हिडिओमध्ये आपण थिंक लाईक अ मॉन्क या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीमधील भाग 1 मधील सोडून द्या याबद्दल चर्चा केली. आज खास तुमच्या आग्रहास्तव या पुस्तकाच्या भाग 2 मधील विकास करून घ्या याबाबत जय शेट्टी यांचे विचार आपण जाणून घेणार आहोत. जय शेट्टी यांचे विकास करून घ्या या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात आपल्याला जीवनामधील विविध पैलूंमध्ये कसा विकास करावा हे सांगितले आहे. हे विभाग जीवनाच्या विविध अंगांवर आधारित आहेत आणि आपल्याला स्वतःचा विचार, ऊर्जा, स्मृती, मनस्थिती, अहंकार आणि ज्ञान कसे सुधारावे हे शिकवतात. हेतू: जय शेट्टी आपल्या जीवनात निश्चित उद्दिष्ट ठेवल्याने विचार आणि कृती कसे सकारात्मक होऊ शकतात हे सांगतात. हेतू तसं पाहिलं तर विचारांचा पायाच असतो आणि आपल्याला ते योग्य दिशेने घेऊन जात असतात. योग्य हेतू ठेवल्याने आपल्या विचारांमध्ये किती स्पष्टता येते आणि आपल्या कृती किती अर्थपूर्ण होतात याबाबतच त्यांनी त्यांचे विचार सांगितलेले आहे. त्यानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे दिनक्रम. जय शेट्टी आपल्या दिनक्रमाचे महत्त्व स्पष्ट करतात. योग्य दिनक्रमाने आपली ऊर्जा कशी वाढते आणि आपल्याला अधिक उत्पादक कशी बनवते याकडे ते वाचकांचे लक्ष वळवतात. काळाकडे फक्त स्मृती असतात पण स्थानाकडे ऊर्जा असते. त्यामुळेच आपल्या दिनक्रमात योग्य कार्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर ते सांगतात मनाची आणि मनस्थितीची दिशा. जय शेट्टी यांच्या मते मनस्थिती हीच आपल्या विचारांची दिशा ठरवत असते. सकारात्मक मनस्थिती ठेवल्यानेच आपल्याला जीवनात अधिक चांगल्या गोष्टी अनुभवता येतात. ध्यान, स्वसंवाद यांच्या माध्यमातून आपण आपल्या मनस्थितीचे नियमन करू शकतो. नंतरचा भाग येतो तो म्हणजे अहंकार. जय शेट्टी अहंकाराच्या महत्त्वावर चर्चा करतात. अहंकारामुळे आपल्याला अनेक समस्या येऊ शकतात, पण योग्य प्रकारे जर आपण हा अहंकार नियंत्रित केलास तर तो आपल्याला प्रगती करण्यास देखील मदत करू शकतो. आत्मचिंतन आणि ध्यान याचा उपयोग करून अहंकाराचे निराकरण करणे कसे शक्य आहे याचे वर्णन देखील ते अतिशय सुंदररित्या करतात. ध्यान यामध्ये ते म्हणतात की कल्पनाशक्तीला नजरेसमोर आणा. तसं पाहिलं तर ध्यान हा आपल्या विचारांची स्पष्टता वाढवण्यासाठी आणि आपला तणाव कमी करण्यासाठी आजच्या या मॉडर्न युगामध्ये एक प्रभावी साधन आहे. शेट्टी यांनी ध्यानाच्या विविध तंत्रांचा उपयोग कसा करावा हे सांगितले आहे. ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या कल्पनाशक्तीला नजरेसमोर आणू शकतो आणि आपल्या जीवनातील उद्दिष्टे साध्य करू शकतो. हे पुस्तक आपल्याला आपल्या जीवनात विविध पैलूंमध्ये कसा विकास करावा हे शिकवतो. जय शेट्टी यांचे हे तत्त्वज्ञान आपल्याला दैनंदिन जीवनात लागू करून आपण अधिक शांती, आत्मविश्वास आणि आनंद अनुभवू शकतो. आज आपण या जय शेट्टी यांच्या थिंक लाईक अ मॉन्क या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीमधील म्हणजेच संन्यासासारखा विचार करा याच्या लेखिका आहे मीना शेटे शंभू. याबद्दल त्यांनी अतिशय सुंदररित्या सांगितलेले आहे. म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की हेतू, दिनक्रम, मनस्थिती, अहंकार आणि ध्यान या विषयावर आज आपण चर्चा केली आणि यातूनच आपल्याला शांती, आत्मविश्वास आणि आनंद नक्कीच मिळू शकतो. यातला पहिला व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थिंक लाईक अ मॉन्क या पहिल्या भागाची लिंक आम्ही शेअर केलेली आहे. कृपया वाचकांनी त्याचाही लाभ घ्यावा ही त्यांना आग्रहाची विनंती. धन्यवाद.